आता ज्या ठिकाणी भूस्खलन झालं आहे तिथनं फक्त 200-300 मीटर पुढं आलेलो आहे. पाठीमाग जे दाखवा तुम्ही किती खोल आहे ही जागा. आणि हा जो कल्याणनगर महामार्ग आहे तो अक्षरशः याच्यावरती माती मुरुमाचा भराव करून केलेला आहे. तर या ठिकाणी जसं जसं हा माळशेज घाट विकसित होतोय, पर्यटक वगैरे येत आहेत, त्या दृष्टीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामं देखील काही बाहेरील लोकांकडून केली जात आहेत. तर तुम्ही जर वरती पाहिला तर डोंगरापासून तर ते खालपर्यंत किती मोठा प्रचंड स्लोप आहे. आणि हे पाणी देखील वाहताना आपल्याला या ठिकाणी आढळून येते. झाले काय काय इथल्या काही लोकांनी या सगळं जे काय आहे पाण्याचा प्रवाह अडवून किंवा पाण्या प्रवाहाला वेगळी दिशा देऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही अशी बांधकामं केलेली आपल्याला आढळून येत आहेत. आणि ही सगळं जे काय पाणी आहे, जे उरलेलं पाणी ते जमिनीमध्ये अक्षरशः मुरतं. आणि तिकडचा ऑब्व्हियसली तो जो भाग आहे तो उताराचा असल्यामुळं जमिनी खालून हे पाणी निघतं. जसं जो पाण्याचा नैसर्गिक नॅचरल जो प्रवाह आहे तो कुठंतरी डिस्टर्ब होतो आणि पाणी इकडून तिकडून व्हायला सुरुवात होती. आता इथं ही जी गॅबियन वॉल इथल्या कोणीतरी हॉटेल वगैरे काहीतरी बांधण्यासाठी केलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता का पाणी काय करू शकतं. तर इथं जर पाहिलं तर इथं यांनी मोठमोठे दगड लावून ही जी जागा आहे ही बंद केली होती. परंतु पाण्याला तरी कुठंतरी जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळं अक्षरशः ते दगड देखील बाजूला होऊन ते पाणी आलेलं आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पाणी आपल्याला झूम करून दाखवा, ते त्या गॅबियन वॉलच्या खालून त्या ठिकाणी ते पाणी ते येताना दिसते आणि तिकडं ते पाणी अजून वाढते. म्हणजे याचा अर्थ झाला आहे काय, ही गॅबियन वॉल बांधल्यामुळं हे सगळं पाणी आहे ह्या पाण्याचा निचरा जमिनीत होतो आहे आणि हे पाणी खालून निघतं आहे. आता वरवर जरी हे भक्कम जरी दिसलं असेल, जर खालचा जर बेस जर ढिसूळ झाला तर अक्षरशः हे सगळं बांधकाम किंवा पुढं हे सगळं भूस्खलन होऊन खाली हे जाऊ शकतं. तर आता आपण वरपर्यंत जाऊया. कशा पद्धतीचं या ठिकाणी हे काय डोंगर उताराला तसं बांधकाम करता येत नाही, उत्खनन करता येत नाही, सपाटीकरण करता येत नाही, परंतु या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणावर हे असं केलं आहे. आता इकडं तुम्ही पाहिलं तर हे पाणी इकडं दुसरीकडून वळून देण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी आढळून येतं आहे. पाणी जितकं होतं की अक्षरशः इथला जो काही दगडी मुरुम होता का तो देखील आता आपल्याला असं वरती टोकदार दिसत असेल, ते पाण्यामुळं झालेलं आहे. आणि झाडांच्या अक्षरशः मुळ्या या ठिकाणी वर आलेल्या आहेत. सगळं पाणी इकडून या पद्धतीने वळून देण्यात आलेलं आहे. त्यामुळं हा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो आडला जातो आहे आणि अशा मोठमोठ्या बांधकामामुळं भविष्यामध्ये मोठी अशी भौगोलिक म्हणजे संकट येण्याचं चान्सेस आहेत. आता तुम्ही जर इथं पाहिलं तर ही भिंत बऱ्यापैकी मोठी असल्यामुळं ह्या भिंतीला काय अजून काही झालं नाही, परंतु ते पाणी इकडं वळल्यामुळं ही सगळी जी काही मोठी मोठी दगडी आहेत ते खाली आलेले आहेत. वर देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उत्खनन करण्यात आलेलं आहे. याबाबत काय कायदेशीर यांनी प्रोसेस केली होती का, हा खरं तर शोधाचा विषय. परंतु अशा पद्धतीने या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तिकडे कापड बी देखील लावलेलं आहे. म्हणजे पाणी ह्याच्यामध्ये मुरतच नाही आहे, पाणी ॲक्च्युली जमिनीमध्ये इथंच मुरतं आहे आणि ते निघतं आहे. आता उद्या या ठिकाणी समजा बांधकाम वगैरे झालं किंवा काय झालं तर मग हे पाणी हे दुसरीकडून काढून देणार आणि अचानक त्या भूगर्भाला तिथं जास्त लोड आल्यामुळं आणि ही सगळी उताराची जागा असल्यामुळं हा धोका निर्माण होणार. तर तुम्ही जर पाठीमागं दाखवलं तर या ठिकाणी बघा किती मातीसाठी उत्खनन करण्यात आलेलं आहे. ते गेले काय अनेक वर्षामध्ये झालेलं असू शकतं आणि या ठिकाणी असंच उत्खनन महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू आहे. त्याच्याकडं कुणाचंही असं लक्ष नाही. जर आपण इकडं पुढं आलो तर इकडं पाहू शकताय माझ्या पायापाशी ह्या जमिनीला ॲक्च्युली इकडं पूर्णपणे भेग पडलेली आहे आणि ही साईड आणि ही साईड याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे. ही खाली दबलेली आहे. म्हणजे इथं देखील भूस्खलनाचा धोका होऊ शकतो. नक्कीच काही जे व्यावसायिक आहे त्यांनी ज्यांनी जाग्या महागड्या किमतीने घेतलेल्या त्यांनी व्यवसाय करावा. परंतु जर अशा पद्धतीने समजा आपण पर्यावरणाच्या विरुद्ध जाऊन करणार असेल तर ते स्वतःला त्रासदायक आहे, परंतु इतरांच्या लोकांचे सुद्धा जीवितच खेळण्यासारखं आहे. आता इतका मोठा सगळा मातीचा भरावा आहे, हा जर खाली जर बाय चान्स होऊ नये दुर्दैवाने ह्या मानवी चुकामुळं खाली जर गेला तर त्याला म्हणजे त्याला हे कोण. म्हणजे इकडं बघा, इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं जवळपास 4 इंचाचा गॅप पडला आहे. इकडं पुढं पाहिला तर 6 इंचाचा गॅप पडला आहे. आणि ही भेग आहे ना, ह्या भेगेमध्ये पाणी शिरून ही भेग खोल 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 जात चाललेली आहे.
आणि निसर्गाच्या पुढं काहीच नाही आहे. तुम्ही किती मोठं बांधकाम करा, काही करा, एकदा निसर्गाने ठरवलं तर काही होऊ शकतो. म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळं हा सगळा परिसर धोक्याचा झालेला आहे. इथं देखील तसंच झालेलं आहे का, माती मुरुम वगैरे इथं जो काही नॅचरल डोंगर होता तो डोंगराच्या अक्षरशः या ठिकाणी लचके तोडलेले आहेत आणि हा डोंगर सपाट झालेला आहे. त्यामुळे जे पाण्याचा नॅचरल प्रवाह तो बंद झाला आहे. तर पुढं जर अजून एक साईट आहे तिथं रिसॉर्ट काहीतरी दिसतंय, त्या ठिकाणी देखील सेम अशी सिच्युएशन झालेली आहे. त्या ठिकाणी देखील डोंगर सगळा उद्ध्वस्त करून ते रिसॉर्ट वगैरे पर्यटकांसाठी या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. आणि तिथं देखील अशी परिस्थिती होऊ नये अशी माझी इच्छा आहे. जर आज आपण पाहिलं तर यांनी जवळपास खाली जर तुम्ही दाखवलं तर हे 40 फुटाचं हे सगळं 40 नसेल परंतु 30 फुटाचं नक्कीच असेल इतकं हे सगळं RCC भिंत बांधलेली आहे. परंतु आता ह्या पाण्याने जायचं काय, कुठून जायचं, हा खरा तर शोधाचा विषय. तुम्ही आता डोळे देखत बघताय का ही थेट इतकी मोठी भिंत पडली, बेग पडली, इकडं सुद्धा अशी बेग पडलेली आहे. म्हणजे हे उद्या अक्षरशः एखाद्याचा जीव जाऊ शकतो. तर वर पण जाऊ आपण, वर नक्की काय झालं आहे, गाळगुळ आहे सगळा, परंतु तरी देखील वर जाण्याचा आपण प्रयत्न करू. हे बघा ना, हे बघा, हे एवढा असा गॅप आहे, म्हणजे किमान 4 इंच जमीन इकडं खाली खचलेली आहे आणि ती बेग खोल आहे, भरपूर खोल आहे. तर हे जे पाणी जे साचतंय हे पाणी जागेवर मुरतं पावसाचं आणि ते नॅचरली बाहेर येण्याचा प्रयत्न करतं. आणि उद्या जर पाणी वर असेल तर मात्र काही खरं नाही. त्यामुळं असे इतके जर धोकादायक पद्धतीने प्रोजेक्ट जर उभारणार असतील तर मग ते मानवासाठीच घातक आहे. पर्यावरणाचं काय, पर्यावरण जागा कुठंतरी शोधती, इकडचं पाणी कुठंतरी निघतं, परंतु त्याचा त्रास सर्वसामान्य निष्पाप लोकांना होतो. चला आता पण वर जाऊया आपण. आता यांनी इकडून पाणी काढून दिले. हे पहा, हे पाणी जाऊनच जवळपास 2 फुटाचा इथं चर झाला आहे तयार. हे बघा, ह्या सगळं ही जे काही मुरुम आहे, या इतकं मोठं वडाचं झाड आहे, त्याच्या मुळ्या अक्षरशः ओपन झाल्यात. हे सगळं उत्खनन, बेकायदेशीर उत्खनन केलं आहे, त्याचे हे गंभीर परिणाम आहेत. आणि काहीतरी घटना घडल्याशिवाय आपल्या सर्वसामान्य जनतेला, लोकांना जाग येत नाही. तर हे असे जागोजागी हे टप्पे बांधलेले आहेत. वरून देखील उत्खनन झालेलं आहे, पाऊसही येतोय आता. तर इथं तर काय असं काय बेग पडली वगैरे असं काही जाणवत नाही आहे. परंतु खऱ्या अर्थानं हे जर असं केलं, हेच जर पाणी इथं मुरलं तर ही गॅबिन वॉल देखील वाहून जाऊ शकते. तर प्रशासनाने अशा प्रोजेक्टला मान्यता देण्यापूर्वी खरोखर पुढच्या याचा विचार करणं गरजेचं आहे. इथं जर पाहिलं आपल्याला तर थोडीशी जमीन खाली खचल्यासारखी दिसते, परंतु खाली जशी परिस्थिती होती थेट बेगच पडली असं काही इथं काय आढळून येत नाही. इथं थोड्या बेगा मात्र आपल्याला दिसत आहेत. हे बघा, इथं तर दिसते. हां, हे बघा, आता लांबून दाखवा. हे जर आपण पाहिलं ना तर हे झालं आहे बरं का. या ठिकाणी देखील हा आणि हा भाग हा स्वतंत्र झालेला आहे. इकडं पण बेग आहे, इकडं पण बेग आहे. हे अशी बेगा चाललेल्या आहेत आणि पुढं काहीतरी एक उभी अशी एक बेग गेलेली. चला तर आपण पाहूया ना की काय आहे. इथं जवळपास 1 फुटाच्या म्हणजे 6-7 इंचाचा इथं गॅप आहे ह्या जमिनीत आणि ह्या जमिनीत. आणि हे जे पाणी आहे ना, हे पाणी अक्षरशः असं येऊन असं इकडं वळतं आहे. आता मला सांगा, हे जर पाणी जर खाली मुरलं तर काय होईल. हे मुरतं आहे पाणी ॲक्च्युली. आणि हे किती खोल आहे हे वरून दाखवा. आपली गाडी किती चिमुकली दिसते हे पहा. आणि पूर्णपणे खाली सगळा उतार आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित अशा प्रकल्पांची चौकशी करणं गरजेचं आहे. तर जरा परत दाखवा तिथं, बघा ना किती मोठं. मी स्वतः जातो, तुम्ही थांबा, म्हणजे स्वतः जाऊन दाखवतो तुम्हाला किती असा गॅप झालेला आहे 2 जमिनीमध्ये. आणि हे काय आत्ताचं नाही आहे, त्याला बरेच दिवस झाले. हे पहा, इतका असा गॅप
झालेलं आहे, म्हणजे पाऊण फुटाचा इथं 1 फुटाचा गॅप आहे, असं झालेलं आहे. आता वर देखील यांनी जो काय माती मुरुम वगैरे होता तो देखील तो तोडलेला आहे आणि त्या ठिकाणी ही वॉल बांधलेली आहे. आता जे वरून जे काढायचं पाणी आहे डोंगराचं त्याने कुठून जायचं असा विषय झालेला आहे आणि तेच पाणी इथं जमिनीत मुरणार आणि भविष्यामध्ये हे भुईसपाट होऊ नये अशी माझी विनंती आहे. हे बघा पुढं दाखवते हॉटेल, तिकडं देखील सेम सिच्युएशन आहे आणि हे तरी थोडंसं असं थेट डोंगराच्या कडेला आहे, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाणी मुरण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे तिथं देखील काही चुकीचं घडू नये आणि प्रशासनाने असे प्रकल्प राबवण्यापूर्वी चांगली स्टडी करणं गरजेचं आहे, परंतु तसं होत नाही. त्यामुळं हे प्रकार भविष्यात घडू नयेच हीच विनंती आहे. पाहूया आता प्रशासन काय कारवाई करते ते. तर शिवाई न्यूज, करंजाळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.